गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आज बनवत आहे डब्याला पास्ता. आणि माझा टोप बघा, मी नवीन करकरीत टोप काढलाय वापरायला. आपण पाणी ठेवूया पास्तासाठी, बॉईल होण्यासाठी. थोडं मीठ आणि मी तेल टाकते ह्याच्यामध्ये. पास्ता बॉईल होतोय, थांबा मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, थोडं तेल आणि मीठ टाकलंय मी. कढई पण नवीनच घेतले वापरायला. तर आपण इथे पास्त्याला तडका देऊया, म्हणजे फोडणी. प्रथम गॅस पेटवलाय, थोडं तापल्यानंतर थोडंसं तेल टाकलं आहे आणि थोडासा 1 चमचा बटर टाकणार आहे, कारण का आपण पास्ता बनवत आहोत म्हणून. बटर मेल्ट झालं आहे तर आपण गार्लिक टाकून घेऊया. चॉप करून घेतले बारीक बारीक, मस्त टेस्ट मस्त येते. थोडी आपली परतली की कांदा टाकून घेऊया आणि थोडंसं गाजर. तुमच्याकडे जे व्हेजिटेबल अवेलेबल असतील ते टाकून घ्या. सॉरी बोलण्यात नुसते हे व्यवस्थित परतवून घेऊया. कांदा आणि गाजर शिजले तर टमाटर टाकून घेऊया. ते पण व्यवस्थित परतवून घेते. ह्याच्यामध्ये मॅगी मसाला, पास्ता मसाला, असे सगळे मसाले आहेत ना टाकून घ्यायचे. मस्त आता व्यवस्थित एकजीव करून घेऊया. व्यवस्थित आपले मसाले शिजले आहेत तर आपण पास्ता बॉईल केलेला तो टाकून घेऊया. ह्याच्यात चीज वगैरे टाकू शकतो, पण नको, ते चीज टाकलं ना तर पूर्ण घट्ट होऊन जाईल. त्यामुळे मी असं नॉर्मलच ठेवणार आहे. आणि आता ह्याच्यावरून कोथिंबीर टाकणार. रेडी, पटापट बनते डब्याला रेसिपी. आता रोज रोज मुलांसाठी काय ना काहीतरी बनवायचंच आहे. मग तर हे पास्ता झाला आहे, वरून कोथिंबीर टाकूया आणि श्रेयांचा टिफिन भरूया. असं बनवा तुम्ही, झटपट होतो. साधा सोपी पास्ताची माझी रेसिपी. हा थंड झाला ना की मी डब्यात भरते. त्याचे चीज वगैरे तुम्ही टाकू शकता, आपल्यावरती असतं. पण मी नाही टाकणार, कारण का ते शाळेत न्यायचं परत ते चीजने हे होतं ना, त्याच्यामुळे मी नाही टाकत आहे. तर हा बघा पास्ता, या खायला तुम्ही पण. पास्ता झाला रेडी, तर आपण त्याला टिफिनमध्ये पॅक करून देऊया. चलिए फटाफट ते मी चला जाऊया श्रेयांशला शाळेत सोडायला. श्रेयांशला फटाफट शाळेत सोडायला. त्याचा टायमिंग पण झाला आहे, 9 वाजले आहे. तर ना सोनू,